तर मित्रांनो नमस्कार. कमळी या मालिकेच्या आजच्या म्हणजे 26 एप्रिलच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता फायनली ऋषी आणि कमळीचं लग्न तर जमलेलं असतं. त्यानंतर आता कमळीला ऋषीसोबत लग्न करायला नकार द्यायचा होता, पण मात्र अन्नपूर्णाच्या तब्येतीसाठी कमळीचा होकार दिलेला असतो. त्यानंतर कमळी तर मात्र खूप नाराज असते. तिला ऋषीसोबत लग्न करायचं नसतं. पण जेव्हा ऋषीला कळतं की कमळीने माझ्यासोबत लग्न करायला होकार दिला, तेव्हापासून तर ऋषी मात्र जाम खुश झालेला असतो. त्यानंतर नयनतारा पण खूप खुश असते. त्यानंतर नयनतारा, ऋषी, सदा सगळेजण मात्र अन्नपूर्णाच्या घरी येत असतात. कमळीचा रेडी होऊन त्यांचा अंगठीचा कार्यक्रम करणार असतात. आता तेवढ्या वेळामध्ये ऋषी सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात. अन्नपूर्णा, नयनतारा तर खूप हसून गोष्टी करत असतात. तेवढ्या वेळामध्ये सदा म्हणू लागतो, अरे कुठे तुमची मुलगी? तुमची मुलीला बघण्यासाठी ना आमचा नवरदेव ना खूप उतावळा झाला आहे. आणि मग सदा हसू लागतो. तर सदाच्या बोलण्यावर मात्र नयनतारा आणि अन्नपूर्णा देखील खूप हसू लागतात. तर ऋषीला पण खूप लाजल्यासारखं होत असतं. दुसरीकडे कमळीला तयार करत असते निंगी. कमळीचं लक्ष दुसरीकडेच असतं. तिला मात्र तिच्या आबा आणि आईचं स्वप्न दिसत असतं. तिला मात्र ऋषीसोबत लग्न करायचंच नसतं, पण अन्नपूर्णासाठी तिनं होकार दिलेला असतो. आता त्यानंतर कमळीच्या समोर येत असतं की मी माझ्या आबाला वचन दिलं होतं, मी माझं स्वप्न पूर्ण करूनच गावाकडे येईन आणि तुमचं ना मी नाव मोठं करीन. पण आता हे भलतंच काहीतरी होतं आहे. मी तर किती दिवस झाले आबाला भेटलेसुद्धा नाही. आणि त्यात मात्र ऋषी सरांनी माझ्या आबासाठी आणि माझ्यासाठी असं पत्र लिहिलं. आता त्यानंतर निंगी तर कमळीला तयार करत असते. निंगीला पण खूप आनंद होत असतो की चला ऋषी सरांसोबत कमळीचं लग्न होतं आहे तर चांगलीच गोष्ट आहे. ऋषी सरांसारखा नवरा मात्र कमळीला परत कधीच भेटणार नाही. त्यानंतर निंगी तर खुश असते. दुसरीकडे आता अनिका खूप रडत असते. म्हणू लागते, मॉम आणि राणी आजी बघ ना, आता या कमळीनं माझं ना सगळं काही हिरावून घेतलं आहे. आता का त्या ऋषीचं आणि तिचं जर लग्न झालं ना, मग तर काय माझं काहीच खरं नाही आहे. त्यानंतर आता रागिनी आणि कामिनीचा असा प्लॅन असतो की आपण ना काहीतरी आता एखादा पुरावा सापडूया, जेणेकरून या कमळीचं सत्य समोर आणूया. आणि मग त्यानंतर या कमळीला एकदाचा आपण घराच्या बाहेर काढून द्या. घराच्या बाहेर नाही, हिला मुंबईतूनच आपण बाहेर काढून देऊया आणि मग ऋषी आणि तुझं लग्न लावून देऊया. तर अनिका, रागिनी आणि कामिनी मात्र इकडं आता काहीतरी पुरावा शोधण्याच्या पाठीमागे लागलेले असतात. दुसरीकडे आता राजन खूप झोपलेला असतो. तेवढ्या वेळामध्ये आता रागिनीला काही ना काहीतरी पुरावा पाहिजे असतो, जेणेकरून कमळी आणि राजनचं DNA टेस्ट करायचं असतं. खरंच कमळी याचीच मुलगी आहे का दुसरीच कुणीतरी आहे, त्यांना मात्र पुरावा दाखवायचा असतो. त्यानंतर आता जेव्हा राजन झोपतो ना, तेव्हा मात्र अनिका येते आणि राजनचं नेलकटरनं एक नख काढून घेते, जेणेकरून DNA टेस्टसाठी कामी येईल. आणि आता जिथे कमळीची हेअरस्टाईल केलेली असते तिथे मात्र कंगव्याचा एक केस रागिनी काढून घेते. आणि आता ती म्हणू लागते, आता का हा DNA टेस्ट केला आणि याच्यामध्ये जर असं कळलं ना का या राजनची ही मुलगी कमळी नाहीच आहे, तर कमळीला आपण लगेचच्या घराच्या बाहेर काढून देऊया. आता अन्नपूर्णा, नयनतारा खाली तर खूप खुश असतात. त्यांना मात्र ऋषी आणि कमळीचं लग्न कधी होतंय अशी आतुरता झालेली असते. तर मित्रांनो बघूया आता उद्याच्या भागामध्ये काय होतं. DNA टेस्ट केल्याच्या नंतर खरंच रागिनी, कामिनी आणि अनिकाला धक्का बसतो की काय खरं तर राजनची मुलगी कमळीच आहे. तर बघूया उद्याच्या भागात. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.